तर मित्रांनो, एफ-एम-सी-जी क्षेत्रातील एक मोठी कंपनी बजाज कंझ्युमर केअरने पहिला तिमाहीचे दमदार निकाल जाहीर केला आहे. कंपनीचा निव्वळ नफा तब्बल 84% वाढला आहे, पण महसुली मजबुतीही वाढीसह समोर आला आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न, या दमदार निकालानंतर हा शेअर गुंतवणूकदारासाठी संधी ठरू शकतो का? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर बजाज कंझ्युमर केअरने क्वार्टर वन फायनान्शियल 27चे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. तर कंपनीचा फायनान्शियल कन्सोलिडेटेड रिझल्ट पाहिला तर टोटल इन्कम यावर्षी 34,960 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 28,136 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 33,283 कोटी इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा एक्सपेन्स पाहिला म्हणजेच खर्च ते यावर्षी 26,233 कोटी इतका आला आहे आणि मागील वर्षी ते जवळ 517 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 25,505 कोटी इतका होता. म्हणजे इयन इयर आणि क्वार्टरली खर्च वाढत आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 7,074 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 3,827 कोटी इतका होता. म्हणजेच कंपनी इयर ऑन इयर सातत्याने वाढ होत आहे. तसेच कंपनीचा प्रॉफिटही खूपच चांगला आला आहे. तसेच हा निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा मजबूत मानला जात आहे. कंपनीच्या वाढीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे अल्मंड ड्रॉप्स हेअर ऑइल या प्रमुख ब्रँडची मजबूत विक्री. देशांतर्गत बाजारात कंपनीने चांगली वाढ नोंदवली आहे. याशिवाय नेपाळ आणि बांगलादेशमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसायातही दुहेरी अंकातील वाढ कायम राहिली आहे. कंपनीने खर्चावर नियंत्रण ठेवत नफा वाढवण्यात यश मिळवलं आहे. तर कन्क्लुजन पाहिला तर एकंदरीत पाहता बजाज कंझ्युमर केअरने क्वार्टर फायनान्शियल 26-27मध्ये मजबूत आर्थिक निकाल सादर केले आहेत. आता पुढील काही तिमाहीत ही वाढ कायम राहते का, याकडे बाजाराचे लक्ष असेल. तुमच्या मते बजाज कंझ्युमर केअर हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला ठरू शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेअर बाजाराच्या अशा ताज्या बातम्यांसाठी बाजार तर्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.